नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार, कोणत्या ठिकाणी कमी स्वरूपाचा तर कमी, कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार, ते आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। पण आता आपण बघणार आहे की दुपारनंतर कोणत्या ठिकाणी वातावरणात बदल झाला आहे, कोणत्या ठिकाणी हवामान अंदाज आपला कोणता कसा असेल, तर नक्की बघूया। व्हिडिओला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। आपण बघतोय की नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या आता आपल्याला दिसतंय की वातावरण ढगाळ आहे, तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन झालेलं आहे, तर काही ठिकाणी आपल्याला वारे वातावरण दिसत आहे। तर आपण बघतोय की नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर, निफाड, तसेच वाडा, जव्हार, शहापूर, राजूर, संगमनेर, घारगाव, नाशिकच्या उत्तर भागामध्ये बघितलं तर नाशिक, मनमाड, मालेगाव, सटाणा, सापुतारा, तसेच वणी या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला 2च्या सुमारास होणार आहे। आणि त्याचबरोबर वलसाड, सिल्वास, धनु, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई साईड, तसेच मुंबई किनारपट्टी, कोकण किनारपट्टी म्हणतो आपण त्याला, तर मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, सातारा या ठिकाणी वातावरणसुद्धा ढगाळ असणार आहे। तर रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, सावंतवाडी, निपाणी, सांगली या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो। काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या कमी स्वरूपाच्या सरी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे। तसेच गोकाक, बेलगाव, मुढॉल, लोखापुरा, तसेच निपाणी, चिक्कोडी, कुडाची या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा आपल्याला बघायला भेटणार आहे। तर हा पाऊस कोणत्या ठिकाणी किती वाजेपर्यंत कसा असणार आहे, किंवा सूर्यदर्शन आपल्याला किती वाजेपर्यंत असणार आहे, किंवा संध्याकाळचं वातावरण कसं असणार आहे, आपण ते पण बघूया। त्या अगोदर आपण बघूया सोलापूर, पंढरपूर, माहोळ, अक्कलकोट, तसेच सांगोला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी वारे आहे ते जोरदार वाहणार आहे मित्रांनो। तसेच आपण याच ठिकाणी जर पाहिलं की तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी, औसा, तसेच कोरडवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। आणि काही ठिकाणी सूर्यप्रकाशसुद्धा आपल्याला दिसणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे। तसेच आपण जर बघितलं की अहिल्यानगर साईडला, की अहिल्यानगर, राळेगाव, कडा, जामखेड, श्रीगोंदा, शिरूर, कर्जत या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्ण एकदम क्लीन असणार आहे। काही ठिकाणी ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा आपल्याला 2च्या सुमारास होणार आहे मित्रांनो। तर हे वातावरण संध्याकाळी 10च्या 11च्या सुमारास कसं असेल, तर ते आपण सुद्धा बघूया। तर तुम्ही बघताय की संध्याकाळी 10च्या सुमारास नाशिक या ठिकाणी थोडंसं वातावरणामध्ये चेंज होणार आहे। नाशिक, इगतपुरी, वाडा, तसेच मनमाड, वैजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे थोडंसं चेंज होणार आहे। काही ठिकाणी जोराचे वारे वाहणार आहे, तर काही ठिकाणी हलकासा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। तर जुन्नर, मंचर, आळकुटी, शिरूर, राळेगाव, चाकण, पुणे विभागामध्ये सासवड, दौंड, लोणंद, बारामती, फलटण, वाई या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडायला म्हणजे हवामान अंदाज आहे। तसेच मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी, तसेच राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी संध्याकाळी 10च्या सुमारास हलक्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात। पण हा पाऊस इतका पण जोरदार नसणार आहे, पण त्या ठिकाणी संध्याकाळी पावसाचा अंदाज आपल्याला दर्शवत आहे। तसेच आपण इकडे जर बघितलं की संभाजीनगर, गंगापूर, तसेच भानस, पैठण, तसेच भक्तापूर, माका, अमरापूर, बालम, टाकली या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हा पाऊस आपल्याला दिसत नाही आहे, पण त्या ठिकाणी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। तर आपण संध्याकाळी 11-10 वाजेपर्यंतचे अपडेट बघितले आहे। आपल्या जर वातावरणामध्ये पुन्हा काही जर वातावरण चेंज झालं किंवा आढळलं, तर आपण त्यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवू संध्याकाळी। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।